जीवन सुंदर करावे पण कसे या विषयाचे सविस्तर विश्लेषण आपण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे त्याचं विश्लेषण करू. जीवन सुंदर करायचं आहे, जीवन रंगीन करायचं आहे, जीवन छान छान करायचं आहे, जीवन मजेदार करायचं आहे, जीवन भव्यदिव्य करायचं आहे, जीवन सजवायचं आहे, जीवन रंगवायचं आहे, जीवन खुशाल बनवायचं आहे, जीवनाला एक आकार द्यायचा आहे, जीवनाला एक स्थैर्य प्राप्त करून द्यायचं आहे. तर गरज आहे अनेक बाबीची, अनेक गोष्टीची. तरच आपलं जीवन सुंदर होते, छान होते, मजेदार होते. म्हणून जीवन जर एकदम झकास करायचं आहे, जीवन जर एकदम छान करायचं आहे, तर आपल्या अनेक गोष्टीची, अनेक बाबीची गरज आहे. एक धैर्य, धीर, दिलासा, सहनशीलता, संयम, आवडगोडी, इच्छा तयारी, जिद्द चिकाटी, दूरदृष्टी, अपार कष्ट मेहनत, संघर्ष, प्रेम, सत्यता, एकता, विचार सुंदरता, जाणीव, ॲडजस्टमेंट, सावधानता, सतर्कता, समाधान, धैर्य, धीर, दिलासा, ध्यास, चिंता, काळजी, पर्वा, आवडगोडी, चांगले बोल, चांगल्या गुणाची सांगड, अशा प्रकारे या सर्व गोष्टीची गरज असते जीवन सुंदर करण्यासाठी, जीवन छान करण्यासाठी, जीवन रंगमय करण्यासाठी. म्हणून या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून जीवन जर सुंदर करायचं असेल तर या गोष्टीची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. तरच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते. म्हणून भान ठेवून, जाणीव ठेवून, दूरदृष्टी ठेवून, सतर्कता ठेवून, सावधानता ठेवून तुम्ही वागा, बोला, राहा, वर्तन करा, व्यवहार करा. जीवन जगत असताना अनेक गोष्टीची जुळवणी करावी लागते. अनेक प्रकारच्या जुळवणीनेच संसार सुखाचा होतो, जीवन सुखाचे होते. म्हणून ॲडजस्टमेंट असली पाहिजे. अनेक बाबतीत, अनेक गोष्टी ॲडजस्टमेंट असली पाहिजे, तडजोड असली पाहिजे, नियोजन चांगलं असलं पाहिजे, धोरण चांगलं असलं पाहिजे, नीती चांगली असली पाहिजे, आपला उद्देश, आपला हेतू चांगला असला पाहिजे, आपले विचार चांगले असले पाहिजे, आपले दुसऱ्याबद्दल मत चांगले असले पाहिजे. तरच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते, मजेदार होते. म्हणून जीवन सुंदर करायचे पण कसे, तर या चांगल्या गुणांनी, या चांगल्या बाबींनी, गोष्टींनी. जर प्रेम केलं, तिरस्कार न ठेवता जर प्रेमानं राहिलं, प्रेमानं वागलं, प्रेमाने व्यवहार केला, प्रेमाने सर्व गोष्टी केल्या, प्रेमाने एकमेकाला समजून घेतलं, तरच आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय. सामंजस्य ठेवलं, अपार दया ठेवली, माया ठेवली, ममता ठेवली, चांगले विचार ठेवले, तर आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय. म्हणून प्रेम ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, विचार चांगले ठेवले पाहिजे, माया दया ठेवली पाहिजे, परोपकार ठेवला पाहिजे, दूरदृष्टी ठेवली पाहिजे, जाण ठेवली पाहिजे, कर्तव्य दक्षता ठेवली पाहिजे, कर्तव्य जबाबदारीचे पालन केलं पाहिजे, कर्तृत्वाचं पालन केलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, सहनशीलता ठेवली पाहिजे, आवडगोडी ठेवली पाहिजे, जिद्द चिकाटी ठेवली पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार ठेवला पाहिजे, चांगलं मत ठेवलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, कष्ट मेहनत केली पाहिजे, झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. तरच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते. दुःखाचा सामना केला पाहिजे,
अपयशाचा सामना केला पाहिजे, हारचा सामना केला पाहिजे. सतत जीत मिळत नसते, सतत सुख मिळत नसते, सतत यश होत नसते, सतत यश येत नसते, मिळत नसते. तर कधीकधी आपल्याला दुःखाचा, अपयशाचा सामना करावा लागतो, हारचा सामना करावा लागतो. कधीकधी आपल्याला पराभव स्वीकारावा लागतो. सतत आपलाच विजय होत नसतो, सतत आपलंच खरं होत नसतं. दुसऱ्याचं ऐकावं लागतं, दुसऱ्याच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतात, दुसऱ्याच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, दुसऱ्याचे मत जाणून घ्यावं लागतं, दुसऱ्याचं ऐकावं लागतं, दुसऱ्याची जीत होऊ द्यावं लागते. सतत आपली डाळ कधीही शिजत नसते. म्हणून काही गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे. म्हणून राग आणि क्रोध या गोष्टी फेकून द्या, अहंकार फेकून द्या. राग व क्रोधामुळे, अहंकारामुळे, लालच हावमुळे आपलं जीवन सुंदर होतच नाही, तर आपलं जीवन उलटं बेचिराख होते, नरकमय बनते, कंगालमय बनते. राग व क्रोध असू नये, तिरस्कार असू नये, अहंकार असू नये, लालचाव असू नये, मतभेद असू नये, दुजाभाव असू नये, वाईट विचार असू नये, मनात कपट असू नये, दुसऱ्याबद्दल वाईट विचार असू नये. तर चांगुलपणा असावं, चांगलं मन असावे, सुंदर विचार असावे, चांगलं मत असावे, दुसऱ्याबद्दल चांगली भावना असावी, दुसऱ्याबद्दल चांगलं मत असावे, विचार सुंदर असावे, माया दया असावी, परोपकार असावा, संघर्ष करण्याची तयारी असावी, सहनशीलता असावी, संयम असावा, धीर असावा, धैर्य असावं, धाडस असावं, स्वतःवर आत्मविश्वास असावा, चांगुलपणा असावा, माणुसकी असावी, सुंदरता असावी, सावधानता असावी, समाधान असावं, प्रेम असावं, सत्यता असावी, एकता असावी, योग्य नियोजन असावं, धोरण चांगलं असावं, भीती चांगली असावी, उद्देश चांगला असावा, हेतू चांगला असावा, तडजोड असावी. तरच आपलं जीवन सुंदर होते, संसारही सुखाचा. म्हणून जीवन सुंदर करायचं आहे, तर या गोष्टींनी, या बाबींनी सुंदर करायचं आहे. जीवन सुंदर करण्यासाठी अनेक गोष्टीची, अनेक बाबीची गरज आहे, आवश्यकता आहे. खास करून सावधानता, सतर्कपणा ठेवणं आवश्यक आहे. खास करून कष्ट मेहनत करणे आवश्यक आहे. खास करून संघर्ष करणे आवश्यक आहे. दुःखाचा, अडचणीचा, समस्याचा, संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. धीर, धैर्याने, निकाराने सामना करणे आवश्यक आहे. म्हणून दुःखाचा, अडचणीचा, समस्याचा, संकट सामना करा, धैर्याने, निकाराने सामना करा, संघर्ष करा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, प्रेम ठेवा, सत्य ठेवा, एकता ठेवा, समता ठेवा, चांगलं मत ठेवा, माणुसकी ठेवा, चांगले विचार सांगड घाला, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, सुंदर वागा, बोला, राहा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा, दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवा, सुंदर वागा, छान व्हा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.